नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। 11वी आणि 12वी सायन्सच्या फिजिक्सच्या लेक्चर सीरीजमध्ये आज मी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। आज आपण 12वी सायन्सचा सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स शिकणार आहोत। 12वी सायन्सचा फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स पूर्णपणे लेक्चर सीरीज आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। ज्यांनी बघितली नसेल प्लीज तिथे विजिट करा आणि ती लेक्चर सीरीज कंप्लीट करा। नेक्स्ट चॅप्टर सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट करतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड। फ्लुइडच्या प्रॉपर्टीज शिकायच्या आपल्याला। मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे प्रेशर असेल, फोर्स असेल आणि त्यांचा इफेक्ट ऑन दॅट फ्लुइड या प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या आहेत। सो या प्रॉपर्टी शिकण्याआधी आपल्याला फ्लुइड म्हणजे काय माहित असलं पाहिजे। ओके, सो व्हॉट इज फ्लुइड? फ्लुइड म्हणजे काय? एखादा लिक्विड सबस्टन्स असेल त्याला फ्लुइड म्हणणार, वॉटर असेल त्याला फ्लुइड म्हणणार। ओके, देन गॅस असेल त्याला फ्लुइड म्हणणार। का म्हणणार, कसं म्हणणार फ्लुइड त्याला? काय कारण की मी वॉटरला किंवा लिक्विडला फ्लुइड म्हणू शकते? तर फ्लुइड is nothing but the substance which can flow. जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो, जो सबस्टन्स वाहता आहे त्या सबस्टन्सला आपण काय म्हणणार? फ्लुइड म्हणणार। मग आता वॉटर असेल, वॉटर कॅन फ्लो। अदर लिक्विड अदर दॅन वॉटर दे कॅन फ्लो। ऑइल असेल किंवा एखादा ज्यूस असेल किंवा एनीथिंग अदर दॅन वॉटर, जे काही लिक्विड्स आहेत ते सगळे फ्लो होऊ शकतात। बरं, लिक्विड सोडून गॅसेसकडे जर आपण वळलं तर गॅसेस सुद्धा फ्लो होऊ शकतात। मग जी गोष्ट फ्लो होऊ शकते त्याला आपण काय म्हणणार? फ्लुइड म्हणणार। सो द सबस्टन्स विच कॅन फ्लो, फ्लुइड इज नथिंग बट द सबस्टन्स विच कॅन फ्लो। मग आता फ्लुइड जर आहे तर फ्लुइड एखादा आयडियल फ्लुइड किंवा एखादा स्टँडर्ड फ्लुइड कन्सिडर करण्यासाठी काही अझम्पशन्स किंवा काही प्रॉपर्टीज असतात की ही गोष्ट अशी असली पाहिजे फ्लुइड। मग फ्लुइड असं असलं पाहिजे की त्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजे। त्या प्रॉपर्टीज असेल तर तो सबस्टन्स काय असेल? फ्लुइड असेल। सो आयडियल फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज आहेत, तर कोणत्या प्रॉपर्टीज आहेत? फर्स्ट प्रॉपर्टीज, इट इज इनकम्प्रेसिबल। आयडियल फ्लुइड कसं असतं? इनकम्प्रेसिबल, म्हणजे ते कंप्रेस होत नाही। कंप्रेस होत नाही। आपण जर त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं किंवा फोर्स अप्लाय केला तर ते कंप्रेस होत नाही। इट इज इनकम्प्रेसिबल। सेकंड प्रॉपर्टी आहे इट इज इरोटेशनल। काय ते? इरोटेशनल म्हणजे त्याचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते रोटेशनल नाही, ते रोटेशन फॉलो करत नाही। ते मॉलिक्युल कसे आहेत? इरोटेशनल आहेत। देन नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी इज इट इज नॉन विस्कस। विस्कस नाहीये ते फ्लुइड। कसं नाहीये? विस्कस नाही। आता विस्कस म्हणजे काय? व्हॉट इज विस्कोसिटी? विस्कोसिटी म्हणजे द ॲबिलिटी ऑफ फ्लुइड और ॲबिलिटी ऑफ लिक्विड विच अपोजेस द फ्लो। फ्लोला अपोज करणारी जी काही लिक्विडची ॲबिलिटी आहे, जी प्रॉपर्टी लिक्विडला स्टेडी ठेवते किंवा त्याच्या फ्लोला रेजिस्ट करते, त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? विस्कोसिटी। मग तुमचं जे काही फ्लुइड ते कसं असेल? नॉन विस्कस। कसं असेल? नॉन विस्कस। आयडियल फ्लुइड इज नॉन विस्कस। देन लास्ट प्रॉपर्टी इट्स वेलॉसिटी इज स्टेडी। त्याची वेलॉसिटी कशी असेल? स्टेडी असेल। स्टेडी म्हणजे काय? ते लिक्विड जेव्हा फ्लो होईल तेव्हा ते कॉन्स्टंट वेलॉसिटीने फ्लो होईल। त्याची वेलॉसिटी ॲट एव्हरी पॉइंट, ॲट एव्हरी टाइम काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे। म्हणजे इट्स वेलॉसिटी इज स्टेडी। या झाल्या प्रॉपर्टीज की तुमचं आयडियल फ्लुइड कसं असेल, बरोबर आहे। पण आता प्रॅक्टिकली विचार केला तर कुठलंही लिक्विड ह्या प्रॉपर्टीज ओबे करू शकत नाही। तुम्ही कुठलंही लिक्विड कन्सिडर करा। गॅसच्या बाबतीत तर पॉसिबिलिटीज नाहीये। गॅसला फर्स्ट प्रॉपर्टीलाच आपण रिजेक्ट होऊ, कारण गॅस जो आहे, गॅस मॉलिक्युल्स आहे हे रेअरली आहेत, सगळीकडे स्प्रेड झालेली आहे, रेअर मॉलिक्युल्स आहे। सो त्या मॉलिक्युल्सला आपण फोर्स किंवा प्रेशर अप्लाय करून काय करू शकतो? कंप्रेस करू शकतो। म्हणजे गॅस इज ऑलवेज कंप्रेसिबल, हायली कंप्रेसिबल, बरोबर आहे। सो फर्स्ट प्रॉपर्टी गॅस जनरली फॉलो करत नाही। सो प्रॅक्टिकली एनी गॅस, कुठलाही गॅस हा आयडियल फ्लुइड असू शकत नाही।
ओके, लिक्विडच्या बाबतीत कन्सिडर केलं तर लिक्विड सुद्धा कॉम्प्रेस होतं ॲट सम लेवल. वॉटर कन्सिडर करा, ऑइल कन्सिडर करा, कुठलंही लिक्विड कन्सिडर करा, तर ते थोड्याफार प्रमाणात का होईना काय होतं, कॉम्प्रेस होतं. सो प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल की तुमचं फ्लुइड इनकम्प्रेसिबल असेल, डायरेक्टच इनकम्प्रेसिबल. 90% ते इनकम्प्रेसिबल असू शकतं, पण 10% तरी ते लिक्विड किंवा ते फ्लुइड कॉम्प्रेस होऊ शकतं किंवा होणारच. देन इरोटेशनल, बघा कुठलाही लिक्विडचा मॉलिक्यूल किंवा गॅसचा मॉलिक्यूल इरोटेशनल नसू शकतो. एखाद दोन मॉलिक्यूल असेल जो इरोटेशनल असेल, पण टोटल लिक्विड मॉलिक्यूल्स किंवा टोटल फ्लुइडचे मॉलिक्यूल्स हे इरोटेशनल नसणार. प्रॅक्टिकली प्रत्येक लिक्विडमध्ये थोड्याफार प्रमाणात विस्कॉसिटी ही असतेच. लिक्विडमध्ये म्हणजे वॉटरमध्ये सुद्धा, वॉटर जरी आपण कन्सिडर करत असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात स्टेडी राहण्याची, एका ठिकाणी टिकून राहण्याची किंवा फ्लोला अपोजिशन करण्याची प्रॉपर्टी आहे, म्हणजे त्याची सुद्धा काहीतरी विस्कॉसिटी आहे. सो नॉन विस्कस सुद्धा कुठलाही फ्लुइड असू शकत नाही. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, एखाद्या लिक्विडची फ्लुइडची व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट असणं हे पॉसिबल नाही, ऑलवेज कॉन्स्टंट असणे. एन्व्हायरमेंटल इफेक्टमुळे त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होऊच शकतो. त्याच्यामुळे ऑलवेज ॲट एव्हरी टाइम तुमची व्हेलॉसिटी स्टडी असणं हे कंपल्सरी नाही. सो प्रॅक्टिकली जर विचार केला तर अशा प्रॉपर्टीज ओबे करणारं आयडियल फ्लुइड हे एक्झिस्ट नाही. पण आता आपण स्टडी करताना आपल्याला जर लिक्विडच्या प्रॉपर्टीज स्टडी करायचे तर आपण असं एक लिक्विड कन्सिडर करू शकतो की ज्याच्या ह्या प्रॉपर्टीज थोड्याफार प्रमाणात किंवा 70 to 80% ते लिक्विड किंवा ते फ्लुइड ह्या प्रॉपर्टीज ओबे करू शकेल, ज्याने आपल्याला त्याचा स्टडी करायला मदत होईल. मग सपोज जर तुम्ही वॉटर कन्सिडर केलं तर वॉटरची कंप्रेसिबिलिटी खूप कमी आहे, विस्कॉसिटी सुद्धा खूप कमी आहे, बरोबर आहे. सो अशा काही प्रॉपर्टीज वॉटर थोड्याफार प्रमाणात ओबे करतं, पूर्ण टोटली 100% नाही. म्हणजे आयडियली विचार केला तर वॉटरला आपण आयडियल लिक्विड थोड्या वेळासाठी कन्सिडर करू शकतो विथ सम प्रॉपर्टीज, पण प्रॅक्टिकली दिस इज नॉट पॉसिबल. सो ओके, समजलं मग आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय असतील किंवा आयडियल फ्लुइड कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज ओबे करतं किंवा कुठलं फ्लुइड हे आयडियल असू शकतं. ओके, आता आपल्याला या फ्लुइडच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करायचा आहे, फ्लुइडचा स्टडी करायचा आहे. मग हा फ्लुइडचा स्टडी आपण दोन स्टेप्स मध्ये करणार आहे किंवा दोन पद्धतीने करणार आहे, दोन टाइप्सने. कसं दोन टाइप्सने, तर फर्स्ट आपण स्टडी करणार आहे फ्लुइड ॲट रेस्ट. तुमचं जे काय फ्लुइड असेल ते कसं असेल, रेस्टला असताना आपण त्याचा स्टडी करणार आहे. ओके, देन नेक्स्ट आपण त्याचा स्टडी करणार आहे फ्लुइड इन मोशन. कसं असलं पाहिजे, ते मोशन मध्ये असलं पाहिजे, फ्लुइड इन मोशन. ओके, एकदा आपण फ्लुइड रेस्टला असताना त्याचा स्टडी करणार आहे आणि एकदा फ्लुइड मोशन मध्ये असताना त्याचा स्टडी करणार आहे. जे फ्लुइड रेस्ट पोझिशनला आहे आणि त्याचा आपण स्टडी करणार आहे त्याला म्हणणार आपण हायड्रोस्टॅटिक्स. काय म्हणणार, हायड्रोस्टॅटिक्स. स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट, त्याला आपण म्हणणार हायड्रोस्टॅटिक. हायड्रो म्हणजे लिक्विड किंवा वॉटर आणि ते कसं आहे, स्टॅटिक म्हणजे स्टडी. स्टडी असणाऱ्या लिक्विडचा किंवा वॉटरचा आपण स्टडी करणार आहे. जे लिक्विड मोशन मध्ये असणार आहे त्याला म्हणणार आपण हायड्रोडायनामिक्स. काय म्हणणार, हायड्रोडायनामिक्स म्हणजे लिक्विड इन मोशन किंवा फ्लुइड इन मोशन, स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन. सो अशा दोन फॉर्म मध्ये आपण लिक्विडचा काय करणार आहे, फ्लुइडचा स्टडी करणार. सो आता आपण वळतोय चॅप्टरच्या फर्स्ट टॉपिक कडे, फर्स्ट डेरिव्हेशन कडे, फर्स्ट एक्सप्रेशन कडे. की फ्लुइड म्हणजे आपल्याला कळलं. मग आता फ्लुइडची फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची आहे प्रेशर. कुठली प्रॉपर्टी स्टडी करायची आहे, प्रेशर. मग आता प्रेशरचा इफेक्ट तुमच्या लिक्विड वरती काय होतं, फ्लुइड वरती काय होतं किंवा फ्लुइड मुळे प्रेशर वरती काय इफेक्ट होतो. सो फर्स्ट टॉपिक आपण स्टडी करणार आहे. फर्स्ट टॉपिक जो आपण स्टडी करणार आहे तो म्हणजे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. फ्लुइडचं जे काय प्रेशर आहे ते लिक्विड कॉलम नुसार कसं व्हॅरी होणार, तुमचं प्रेशर जे आहे ड्यू टू लिक्विड कॉलम. सो our next topic is pressure due to liquid column. मग आता मी एक कंटेनर कन्सिडर करणार, ज्या कंटेनर मध्ये तुमचं काय असणार, लिक्विड असणार. ओके,
our first topic is pressure due to liquid column. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. मग आता प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम स्टडी करत असताना मी काय कन्सिडर करणार आहे? आय एम कन्सिडरिंग अ लिक्विड कॉलम. एक मी लिक्विड कन्सिडर करते बीकर मध्ये. होपफुली इट इज आयडियल लिक्विड, म्हणजे ते आयडियल लिक्विड असायला हवं. मग मी काय करते? एक बीकर कन्सिडर करते, ज्या बीकर मध्ये काय माझ्याकडे लिक्विड आहे आणि त्याच्यामध्ये मी एक सिलेंड्रिकल लिक्विड कॉलम कन्सिडर करते. काय कन्सिडर करते? सॉरी, डायग्राम जरा ऍडजस्ट करा. डायग्रामच्या बाबतीत आय एम व्हेरी गुड. सो एक सिलेंड्रिकल मी काय कन्सिडर करते? लिक्विड कॉलम कन्सिडर करते, ज्या लिक्विड कॉलमची हाईट असेल h आणि त्याचा जो काही एरिया असेल, सरफेस एरिया, तो असेल a. आता माझ्या बीकर मध्ये काय लिक्विड आहे? बीकर मध्ये काय लिक्विड. आता या लिक्विड मध्ये हा मी लिक्विड कॉलम कन्सिडर करते, तर याचा मला फाइंड आउट करायचं आहे प्रेशर. ओके, फर्स्ट मी कन्सिडरेशन मध्ये लिहून घेणार की मी काय काय कन्सिडर केले. एक्सप्रेशनला किंवा डेरिव्हेशनला स्टार्ट करताना आपण जी काय डायग्राम ड्रॉ करतोय त्याची एक पार्श्वभूमी, की आपण काय कन्सिडरेशन करतोय, आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे हे आपल्याला लिहावं लागतं. सो मी काय कन्सिडर केलं? कन्सिडर अ लिक्विड विथ डेन्सिटी, त्या लिक्विडची काय असेल काहीतरी डेन्सिटी रो, अँड व्हॉल्यूम V. त्या लिक्विडची काहीतरी डेन्सिटी असेल आणि काहीतरी व्हॉल्यूम असेल. बरोबर आहे? द लिक्विड कॉलम त्याच्यामध्ये काय? एक लिक्विड कॉलम विथ हाईट, त्या लिक्विड कॉलमची हाईट किती आहे? हाईट h अँड बेस एरिया किंवा सरफेस एरिया म्हणू शकता a. एक लिक्विड कॉलम आहे ज्याची हाईट h आहे आणि बेस एरिया काय? a आहे. आता फर्स्टली तुम्हाला एक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, प्रायमरी कॉन्सेप्ट, प्रेशर. आता आपण काय शिकतोय? प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. मग तुम्हाला प्रेशर म्हणजे काय माहिती पाहिजे? इन कॉन्टेक्स्ट विथ लिक्विड असेल, इन कॉन्टेक्स्ट विथ सॉलिड असेल, इन कॉन्टेक्स्ट विथ गॅस असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये. व्हॉट इज प्रेशर? प्रेशर इज नथिंग बट नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय अ फ्लुइड. कुठल्याही फ्लुइडने नॉर्मली ऍक्ट केलेला फोर्स. नॉर्मली म्हणजे शब्दशः अर्थ नाही, नॉर्मली म्हणजे ते नॉर्मल नाही, नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलरली. मॅथमॅटिक्सच्या किंवा फिजिक्सच्या शब्दांमध्ये नॉर्मल. द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय अ लिक्विड पर युनिट एरिया. एखाद्या युनिट एरियावरती लिक्विडने जो नॉर्मल फोर्स एक्झर्ट केला त्याला मी म्हणणार प्रेशर. व्हॉट इज प्रेशर? नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय अ लिक्विड ऑर अ फ्लुइड पर युनिट एरिया. मग मी फोर्सला कसं डिफाइन करणार? हियर प्रेशर इज इक्वल्स टू नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. कुठलाही फोर्स पर युनिट एरिया, हे झालं माझं काय? प्रेशर. मला हे प्रेशरच कॅल्क्युलेट करायचंय. आता प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी मला काय लागणार आहे? फोर्स लागणार आहे. व्हॉट इज फोर्स? व्हॉट इज फोर्स? वी नो. मला काय माहिती आहे? फोर्स इज नथिंग बट मास इनटू एक्सेलरेशन. एक्सेलरेशनला आपण कन्सिडर करू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो फोर्स इज नथिंग बट mg. ओके, then we also know density is equals to mass upon volume. आता याची का गरज पडते? डेन्सिटीच्या फॉर्म्युलाची का गरज पडते? आपण जेव्हा लिक्विड कन्सिडर करतो तेव्हा लिक्विड कन्सिडर करत असताना आपण त्या लिक्विडची कन्सिडर करतो डेन्सिटी आणि व्हॉल्यूम.
मास कन्सिडर करत नाही. आपण कुठल्याही लिक्विडचं मास कन्सिडर न करता त्याचं काय कन्सिडर करतो, व्हॉल्यूम कन्सिडर करतो विथ डेन्सिटी. मग आता मला इथे मास दिसतंय, मासच्या जागेवर मला व्हॅल्यू पुटअप करायची आहे इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम अँड डेन्सिटी. म्हणून मी डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहिला मास अपॉन व्हॉल्यूम. मग इथून मी मास कॅल्क्युलेट करू शकते. देअरफॉर मास इज इक्वल्स टू रो इनटू व्ही, डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. पण आता मला व्हॉल्यूमही माहित नाही, मी डायरेक्ट व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये वापरू शकत नाही. मला माहिती आहे लिक्विड कॉलमचा एरिया आणि लिक्विड कॉलमची हाईट. सो मी या व्हॉल्यूमला पुट करते एरिया इनटू हाईट. ओके, व्हॉल्यूम इज नथिंग बट एरिया इनटू हाईट. सो मी या व्हॉल्यूमला पुट करते रो ए इनटू एच. बघा काय केलं मी, व्हॉल्यूमला पुट केलं एरिया इनटू हाईट. ही कशाची व्हॅल्यू मिळाली मला, मासची. मासची व्हॅल्यू मी कोणत्या फॉर्म्युल्यात पुट अप करणार, फोर्सच्या. मास इनटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पुट करा. देअरफॉर फोर्स इज इक्वल्स टू मास ऐवजी काय पुट करणार मी, रो ए एच आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मिळाली फोर्सची व्हॅल्यू. ही फोर्सची व्हॅल्यू पुट अप करा इक्वेशन नंबर 1 मध्ये. मला प्रेशर मिळेल. देअरफॉर प्रेशर इज इक्वल्स टू फोर्सच्या जागेवर रो ए एच इनटू जी अपॉन एरिया. फोर्सची व्हॅल्यू टाकली रो ए एच आणि एरिया ॲज इट इज. एरिया अँड एरिया गेट कॅन्सल. मला प्रेशर काय मिळालं, व्हॉट इज प्रेशर, P इज इक्वल्स टू रो एच जी. काय मिळालं प्रेशर, रो एच जी. किंवा मी याला असं लिहू शकते एच रो जी. जसं तुम्हाला सफिशियंट वाटेल, जसं तुम्हाला पाहिजे असेल, जसं तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करू शकता, तशा पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला याचा लिहू शकता, एच रो जी. सो प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम इज इक्वल्स टू एच रो जी, वेअर एच इज द हाइट ऑफ लिक्विड कॉलम, रो इज डेन्सिटी ऑफ लिक्विड and g is acceleration due to gravity. This is nothing but pressure due to liquid column. बरोबर आहे. काय मिळालं मला, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. म्हणजे जर एखाद्या बीकर मध्ये, एखाद्या लिक्विड मध्ये जर मी सिलेंड्रिकल लिक्विड कॉलम कन्सिडर केला, इन्सर्ट केला, तर त्या लिक्विड कॉलम मुळे जे काही प्रेशर तयार होईल ते प्रेशर किती असेल, एच रो जी. आता याच्यामध्ये तुमची डेन्सिटी ऑफ लिक्विड कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. या दोन व्हॅल्यू कधीही चेंज होणार नाही. तुमचं लिक्विड जर युनिफॉर्म असेल तर डेन्सिटी चेंज होणार नाही आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर कॉन्स्टंटच व्हॅल्यू आहे. म्हणजे तुमचं व्हॅरी काय होणार आहे, हाईट ऑफ लिक्विड कॉलम. काय व्हॅरी होणार आहे, हाईट ऑफ लिक्विड कॉलम. मग तुमचं प्रेशर डिपेंड असेल हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन्स्टेड ऑफ एरिया ऑफ लिक्विड कॉलम. प्रेशर हे एरियावर डिपेंड न राहता कशावर डिपेंड आहे, हाईटवर डिपेंड आहे. जशी जशी तुमची हाईट चेंज होईल तसं तसं तुमचं काय चेंज होईल, प्रेशर. हाईट कमी झाली प्रेशर कमी होणार, हाईट जास्त असेल प्रेशर जास्त. जेव्हा आपण समुद्रात जातो ॲट द सी लेवल किंवा एखाद्या लेक मध्ये, पॉन्ड मध्ये किंवा कुठे, आपण स्वतःच्या बॉडीला जेव्हा त्या वॉटर मध्ये इन्सर्ट करतो तेव्हा आवर बॉडी ऍक्ट्स ॲज अ लिक्विड कॉलम. किंवा कुठलाही एखादा ऑब्जेक्ट, सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट जेव्हा आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो तर इट इज ऍक्ट्स ॲज अ लिक्विड कॉलम. मग जेव्हा जसं जसं आपण आतमध्ये जातो, जसं जसं खोलवर जातो, तसं सराउंडिंगचं प्रेशर काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. सराउंडिंग प्रेशर इन्क्रीज होत जातं. म्हणजेच आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो, जास्त प्रेशर अप्लाय करावं लागतं. का, height is equivalent to depth. Height is equivalent to depth. above sea level असेल तर height, below sea level असेल तर त्याच हाईटला आपण काय म्हणणार, डेप्थ. मग जशी जशी डेप्थ वाढत जाणार तसं तसं काय वाढत जाणार, प्रेशर वाढत जाणार. ओके. सो प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम इज completely depends on height of liquid column or depth of liquid column. ओके, समजलं. This is about the pressure of fluid किंवा pressure due to liquid column. समजलंय, बरोबर आहे. समजलं असेल, ही कॉन्सेप्ट प्रॉपर तुम्हाला गेन झाली असेल तर नक्की कळेल.
व्हिडिओ परत परत बघा, म्हणजे तुम्हाला ही कॉन्सेप्ट अजून जास्त क्लिअर होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आजच्यासाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण विचार करणार आहोत नेक्स्ट टॉपिकबद्दल. आपण शिकणार आहोत नेक्स्ट मोस्ट इंटरेस्टिंग टॉपिक. अजून जास्त इंटरेस्टिंग टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू सो मच.